प्रभू श्रीरामचंद्र यांना 14 वर्ष वनवासात काढावी लागली. तसाच काहीसा प्रसंग, थोडासा वेगळा, पण मी तुलना त्याच्याशी करतोय. प्रभू श्रीरामचंद्र यांना 14 वर्ष आणि मी आत्ता जी एक घटना सांगणार आहे त्याच्यामध्ये त्या कुटुंबानी आणि त्या मुलांनी 12 वर्ष वनवास भोगलाय असंच मी म्हणतो. कालचा गुरुवार आणि बकरी ईद. आपल्या सर्व मुस्लिम बांधवांनी मोठ्या जोमात बकरी ईद साजरी केली. त्यांच्या त्यांच्या परंपरेनुसार हा सण त्यांनी साजरा केला. पण हा सण साजरा करत असताना, सणाचा आनंद उपभोगत असताना मनामध्ये जी 12 वर्ष पोकळी निर्माण झाली होती, ती पोकळी एखाद्या कुटुंबाची अचानक भरून यावी याच्यापेक्षा या सणाचा कोणता आनंद मोठा असू शकतो. मुंबईमध्ये अशीच काही घटना घडली. ती म्हणजे मालाड पोलिसांनी भिकाऱ्यांच्या बाबतीत एक मोहीम हाती घेतली. अधूनमधून ही मोहीम चालू असते. रस्त्यावर भीक मागणारे, मग त्यामध्ये घर सोडून आलेले काही लोक असतात, काही लोकांना कुटुंबियांनी टाकून दिलेलं असतं, काही लोक आजाराला कंटाळून घर सोडून निघून जातात, काही लोक अपंगत्वामुळं कोणीच स्वीकार करत नाही म्हणून रस्त्यावर भीक मागत कसं तरी आयुष्य जगत असतात. मग त्यातल्या त्यात काही प्रायव्हेट संस्था अशा आहेत की त्या अशा लोकांना शोधतात. त्यांची भर रस्त्यात दाढी कटिंग केली जाते, त्यांना नवीन कपडे घातले जातात, आंघोळी घातल्या जातात आणि मग ती संस्था त्यांची रवानगी एखाद्या चांगल्या आश्रमात करते किंवा जिथे म्हणून पेड म्हणून त्यांना राहता येईल ते पेमेंट ती संस्था देण्यास सुरुवात करते. पण तो एक माणूस आहे, हे मानवतेच्या दृष्टिकोनातनं त्याला माणसासारखं जगवलं गेलं पाहिजे, तो रस्त्यात इथं तिथं पडून मेला नाही पाहिजे, अशा या मानवतेच्या दृष्टिकोनातनं काम करणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत. त्या सर्व संस्थांनासुद्धा हा प्रवी लवून मुजरा करतो, कारण ही कामं सोपी नाही आहेत. मालाड पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली आणि मग एक एक भिकारी जेव्हा ते पकडत गेले आणि त्यांची आस्थेने विचारपूस करू लागले, तेव्हा त्यांना एक 19-20 वर्षाचा मुलगा त्या भिकाऱ्यांमध्ये आढळला. मालाड, मुंबई. प्रचंड गर्दी असलेलं हे आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीचं शहर आणि अशा या मालाड शहरामध्ये रस्त्यावर भीक मागणारा एक 19-20 वर्षाचा थोडासा विमनस्क अवस्थेत असा दिसणारा एक मुलगा त्यांना सापडला. त्यांना काहीतरी या मुलात वेगळं कारण आहे असं जाणवलं म्हणून गोड बोलून त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. सुरुवातीच्या विचारपूस करता त्यांनी उत्तर प्रदेशमधलं बस्ती असं कोणतं तरी गाव सांगितलं. त्या गावातला मी आहे असं काहीतरी उडवाउडवीचं उत्तर दिलं. नंतर त्याला खाऊ पिऊ घातलं, त्याची खूप आस्थेने चौकशी केली. तेव्हा हळूच त्याच्या मुखातून बाहेर पडलं की तो अमुक ठिकाणी साकीनाका या ठिकाणी उर्दू शाळेच्या जवळ राहत होता आणि 2री का 3रीमध्ये नापास झाल्यामुळं त्यांनी स्वतः रागात घर सोडलं होतं. म्हणजे पहा मित्रांनो, वय वर्ष साधारण 8-8.5 असताना एखादा मुलगा घरातून राग येऊन बाहेर पडतो किंवा स्वतः नापास झाला म्हणून आता आपण घरच्यांना तोंड दाखवायचं नाही, त्या पात्रतेचे आपण राहिलो नाही असं मनाची समजूत करून कोणीही काहीही रागावलेलं नसतानासुद्धा घर सोडून निघून जातो. त्याला नावगाव विचारल्यावर मग कमरुद्दीन खान, साकीनाका, उर्दू शाळेच्या आसपास मी राहत होतो, अशा काही गोष्टी कळल्यानंतर मालाड पोलीस तिथपर्यंत पोहोचले. तिथे गेल्यावर काही स्थानिक नागरिकांना या मुलाचा आत्ताचा फोटो दाखवला. अर्थात 2री-3रीत घर सोडलेलं लेकरू आज साधारण 19 वर्षाचं झालं आहे.
त्याच्या चेहऱ्यामध्ये बदल झालेला असणार ना. तरीही काही लोकांनी त्याला ओळखलं. हां, ये कमरुद्दीन है. आणि मग असं करत करत पदर लागत गेले. आणि मग त्या लोकांनी सांगितलं की ही लोकं हा मुलगा घर सोडून गेल्यानंतर काही दिवस इथे राहत होते, पण नंतर ते मुंब्रा येथे राहायला गेले. मुंब्रा हे तसं पाहिलं तर छोटंसं गजबजलेलं मुंबईतलं एक छोटं शहर. तिथे पण प्रचंड गर्दी. पोलिसांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला की काय आता ह्याचे आईवडील सापडत आहेत की नाही. मोबाईल नंबर नाही कोणाकडे, काही नाही. तशातच एक स्थानिक नागरिक त्या कुटुंबाला ओळखणारा पुढे आला आणि त्याच्याकडे या कमरुद्दीनच्या मावशीचा नंबर मिळाला. आणि मालाड पोलिसांना हे एक मोठं यश मिळाल्याचा आनंद झाला. मग यथावकाश मालाड पोलिसांनी जिकिरीचे प्रयत्न केले, त्या मावशीला संपर्क केला आणि मग तिच्याद्वारे या कमरुद्दीनच्या घरापर्यंत पोहोचले. आणि मग कालचा दिवस त्यांनी ठरवला. बकरी ईदच्या दिवशी या कमरुद्दीन खानला पोलीस स्टेशनमधनं घेऊन हे पोलीस मुंब्रा येथे त्या कमरुद्दीनच्या आई वडिलांच्या घरी पोहोचले. बकरी ईदचा सण मुंब्रामध्ये सगळं सणाचं वातावरण, प्रत्येक घरामध्ये खूप असं आनंदाचं वातावरण. सगळे नातेवाईक एकमेकांना भेटत आहेत. छानपैकी बकरी ईदची नमाज झालेली आणि पोलीस या कमरुद्दीनसह त्या घराच्या दारात उभे. क्षणभर स्तंभित झाले ते. कमरुद्दीनचे आईवडील आश्चर्यचकित झाले. पण या कमरुद्दीनच्या मनावर दुसरी तिसरीत म्हणजे जवळपास 8-9 वर्ष आपल्या आईवडिलांच्या सोबत राहिल्याने त्याला खूप प्रेम मिळालेलं, या सगळ्या आठवणींनी त्याला गलबलून आलं. आणि साहजिक आहे, कमरुद्दीननी जाऊन त्याच्या वडिलांना मिठी मारली, आईला मिठी मारली आणि हमसून तो रडायला लागला. मित्रांनो, एखाद्या घरातलं लेकरू 12 वर्ष गायब असतं. या 12 वर्षात त्या आईवडिलांनी कितीतरी वेळा त्याच्या आठवणीत आसवं गाळलेली असतात. नंतर 2-3 वर्षानंतर तो दुःखाचा आवेग थोडा कमी होतो, कारण त्यांच्या अंतर्मनाने स्वतःलाच समजावलेलं असतं की आता आपलं लेकरू परत पाहायला मिळणार नाही. ते आता या कुठल्या तरी दुसऱ्या दुनियेत गेलं आहे. कदाचित त्याचा जीवसुद्धा गेलेला असेल, तो काही आता परत येणार नाही. अशा समजुतीनेच त्यांनी त्यांचं आयुष्य पुढे चालू ठेवलेलं असतं. आणि अशाच वेळेस बकरी ईदसारख्या दिवशी आपल्या दारात आपलं लेकरू घेऊन पोलीस येतात. हा मोठा आनंदाचा क्षण. त्या आईबापालासुद्धा आनंदाश्रू आवरले नाहीत. काय करू आणि काय नको या कमरुद्दीनला, असं त्या सगळ्या कुटुंबाला होऊन गेलं. म्हणून मी या व्हिडिओची सुरुवात प्रभू श्रीरामचंद्रांचा 14 वर्षाचा वनवास आणि या कमरुद्दीन खान या मुलाचा 12 वर्षाचा वनवास, त्याच्या कुटुंबाने भोगलेला हा 12 वर्षाचा वनवास, बकरी ईदसारख्या त्यांच्या सणाच्या दिवशी तो वनवास संपला आणि एका मुलाला त्याचे आईवडील परत मिळाले. आणि आपली कोख आता उजडली गेली. आता आपलं लेकरू आपल्याला कधीही पाहायला मिळणार नाही. अशा भ्रमात कसं तरी जगत असलेल्या त्या माऊलीला, त्या कमरुद्दीनच्या आईला तिचं लेकरू, तिच्या पोटचं लेकरू, लाडकं लेकरू कमरुद्दीन हा परत मिळाला. मला तर हा क्षण एखाद्या चित्रपटासारखा मला वाटली ही कहाणी. आणि म्हणूनच खूप मोठ्या आनंदातच या बकरी ईदच्या निमित्ताने माझ्या सर्व मुस्लिम बांधवांच्या कुटुंबियांना माझ्यातर्फे ही भेट म्हणून हा व्हिडिओ मी रेकॉर्ड केला आहे. खूप आनंदाची घटना आहे. कारण होतं काय माहिती आहे का मित्रांनो, जोपर्यंत आपल्या जवळचा कोणी असा गायब होत नाही, तोपर्यंत हे दुःख काय असतं, त्या दुःखापर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण आहे. कारण सामान्य माणूस आज स्वतःच्याच विवंचनामध्ये इतका गुरफटला गेला आहे. स्वतःचं करिअर, स्वतःच्या काळज्या, स्वतःची टेन्शन्स, स्वतःच्या कुटुंबातली टेन्शन्स, ह्याच्यामधनं त्याला असे दुसरे काही विचार करायला, दुसऱ्याच्या दुःखापर्यंत पोहोचायला त्याची मानसिकताच राहिली नाही. अशा या वातावरणात ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मला त्या कमरुद्दीनच्या आईवडिलांना मी कधीही पाहिलेलं नाही, तरी पण मला त्यांचे हसताना चेहरे आणि डोळ्यातनं आसवं टिपकत आहेत असं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहू लागलं. आणि कमरुद्दीन त्या दोघांनाही बिलगला आहे. आणि घरामध्ये आनंदाश्रू
आणि काय एक वेगळंच वातावरण या बकरी ईदच्या दिवशी असेल हे मी फक्त कल्पनेनेच त्या वातावरणात पोहोचलो. खूप खूप मी कमरुद्दीनचं अभिनंदन करेन, त्याच्या आईवडिलांचं अभिनंदन करेन, त्यांना शुभेच्छा देईन. ह्याच्यापुढं कमरुद्दीननी आता तो समजूतदार झाला आहे, असं कुठलाही अविचार त्याच्या मनात येऊ नये याच प्रार्थना पण करतो. आणि अर्थात मालाड पोलिसांनी जे काही एक माणुसकीच्या दृष्टिकोनातनं सगळ्या गोष्टी शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि यशस्वी प्रयत्न असंच मी त्याला म्हणेन. आणि मग त्यांनी दाखवलेल्या या माणुसकीच्या पाझरालासुद्धा कविप्रवीत शो यूट्यूब चॅनलचा या मालाड पोलिसांना कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट. पुन्हा एकदा कमरुद्दीन खान आणि सर्व कुटुंबियांना पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो. आणि या व्हिडिओत खान कुटुंबियांच्या आनंदात सहभाग नोंदवण्यासाठी जास्तीत जास्त मुस्लिम बंधू भगिनींना हा व्हिडिओ शेअर कराल याच एका अपेक्षेने इथंच थांबतो.